नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सीबीडी बेलापूर परिसरातील सेक्टर 15 मधील स्पा पॅलेस या स्पा सेंटरवर छापा टाकून मोठ्या देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 7 महिलांची सुटका करण्यात आली असून मॅनेजर नीतू प्रजापत हिला अटक करण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये थायलंड तसेच ईशान्य भारतातील आसाम आणि मणिपूरमधील महिलांचा समावेश असल्याचं समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणात मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान नवी मुंबईत अधिकृत बार बंद असतानाही स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप होतोय। सुमारे 150हून अधिक ठिकाणी अशा प्रकारचे व्यवहार सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। याशिवाय गेल्या काही वर्षांपासून अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या न झाल्याने आणि एकाच ठिकाणी ते दीर्घकाळ कार्यरत असल्याने त्यांचे अवैध धंद्यांशी साटेलोटे असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। त्यामुळे अशा छापेमाऱ्या केवळ प्रतिमा सुधारण्यासाठी केल्या जात आहेत का, असा सवालही उपस्थित होतोय। या प्रकरणामुळे बांगलादेशी तसेच इतर परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। व्हिसा नियमांचं उल्लंघन, मानवी तस्करी यांसारख्या गंभीर बाबींची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय। सध्या गुन्हे शाखा या संपूर्ण रॅकेटचा तपास करत असून मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।